पुढची बातमी पाहूयात। लोकसंख्या वाढीचा दर हा 2.1% कमी व्हायला नको अशी चिंता सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत असं भागवतांनी सांगितलंय। लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांनी या संदर्भात भाष्य केलंय। तर लोकसंख्या वाढीचा दर हा 2.1 पेक्षा खाली जाणारा असल्यास समाज नष्ट होतो असं देखील भागवतांनी सांगितलंय। दरम्यान यावरूनच असदुद्दीन ओवैसींनी देखील खोचक निशाणा साधलाय। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंता आहे। चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले। 2.1च्या खाली येता कामा नये। आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहिती आहे मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे कमीत कमी असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे। ये उनको नरेंद्र मोदी को जाके सिखाना चाहिए था, उनको जो पार्लियामेंट इलेक्शन में क्या बोले थे, मुस्लिम महिलाएं ज्यादा बच्चे पैदा करती, बोले नहीं बोले प्रधानमंत्री, उनके भाषण में बोले ना बात कि आपके हिंदू बहनों गलों से मंगलसूत्र छीनकर उन महिलाओं को दिया जाएगा जो ज्यादा बच्चे पैदा करते। अब मोहन भागवत को क्या बोल रहे, हमारी आबादी गिर रही है, पॉपुलेशन गिर रहा है, तो क्या बोल रहे, बच्चे ज्यादा पैदा करो बोल रहे वो, फिर आरएसएस वाली शादी करना शुरू कर देना फिर चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।